गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष केला होता. त्या संघर्षाला आम्ही तुमचा बहुत बघितलेले पत्रकार म्हणून. आज काल तो निकाल विरोधात गेलाय. आज धाराशिवमध्ये येताना तुमच्या मनात नेमक्या भावना काय आहेत त्या जाणून घ्यायचं. नाही, मी कायमस्वरूपी म्हणत राहतो की आपण जर बघितलं असेल 3 जून 2006 मला वाटतं त्या दिवशी सुद्धा शनिवारच होता आणि दुर्दैवानं कालचा जो निकाल आला तो शनिवारीच आला. आणि जवळपास 20 वर्ष 17 दिवसाचा जो संघर्ष होता की बाबा नेमकं कैलासवासी पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काजी यांच्या हत्येच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण बघितलं असेल की सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस ह्या तपासामध्ये व्यवस्थित तपास करत नाहीत. ही भूमिका घेऊन ही केस आपण सीबीआयकडं ट्रान्सफर करावी अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आपण माननीय उच्च न्यायालयात याचिका करून केली होती. आणि त्यातला आरोप हाच होता की याच्यातले जे आरोपी आहेत ते माजी गृहमंत्री असल्यामुळं पोलीस त्या गोष्टीचा तपास करत नाहीत. ही वारंवार आम्ही त्या ठिकाणी मांडलं होतं. आणि मग त्याच्या आधारे पोलीस तपास करत नाहीत ही सिद्ध झाल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयानं तपास सीबीआयकडे दिला. सीबीआयनं पूर्ण तपास केला. पण काल जो कोर्टाचा निर्णय आला ते जर आपण बघितलं असेल तर कोर्ट असं म्हणतंय की वैमनस्य होतं का तेही मान्य करतंय, हत्या करण्याचा उद्देश होता का तेही कोर्ट मान्य करते. पण मला वाटतंय त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळा तपास सीबीआयनं समोर आणला होता त्याच्या बाबतीत मात्र मला वाटतं की निकालाची निराशा झालेली आहे आणि फार धक्कादायक आहे. कारण जर याच्यापैकी कुणीच हत्या केली नाही तर मग नेमका ह्याच्यातलं आरोपी कोण आहे हे घडलं कसं. मला वाटतंय हे दुर्दैवी आहे. आणि ह्याच निकालाच्या विरोधात त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालय त्या ठिकाणी उच्च न्यायालयात सीबीआयनं सांगितलंय की आम्ही ह्या निर्णयाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे. तुम्हाला आजचा प्रश्न फादर्स जे आहे म्हणून विचारतो. आम्हाला जी माहिती किंवा आपली जी चर्चा आहे आपला फक्त राजेसाहेबांसोबतचा एक फोटो आहे अशी नेहमी चर्चा असते. म्हणजे पाहिल्यात आल्या आतापर्यंत आपला फोटो नाही. आज फादर्स डे निकाल विरोधात गेलाय. काय ओमराजे निंबाळकरांची भावना आणि ओमराजे निंबाळकरांसाठी हे राजकीय टर्निंगचा विषय त्या टप्प्यावर येऊन ठेवलाय. नाही, एक लक्षात घ्या, निकाल विरोधात जाणं म्हणजे मला वाटतंय कुटुंबासाठी भयंकर मोठा आघात आहे. कारण जे दुःख 3 जून 2006ला आम्ही भोगलं तेच दुःख आम्हाला डबल भोगायची पाळी आली काल. आईसुद्धा माझी इतकी भयंकर ही झाली होती की म्हणले अरे न्याय मिळणार कसा. आणि मला सुद्धा खंत वाटते की माझ्यासारख्या माणसाला अविरत संघर्ष करून 20 वर्ष 17 दिवस सुनावणी चालल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नसेल तर मला वाटते म्हणजे नेमकं दाद मागायची कुठं आणि न्याय घ्यायचा कसा. हा 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 खरंच म्हणजे यक्ष प्रश्न आहे. आणि आपल्या माहितीसाठी माझ्या राजकारणातली सुरुवात ही केवळ आणि केवळ कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या कुठल्या कारणासाठी झाली तिथूनच मला वाटतं माझं राजकीय प्रवास त्या ठिकाणी सुरू झालाय. आणि सर्वसामान्य जनतेनं मला त्या ठिकाणी कायमस्वरूपी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या ठिकाणी जपलेला आहे. आज राजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाच्या संपर्कात राहणं ही मला वाटतं त्या लोकप्रतिनिधीचं आद्य कर्तव्य आहे. आणि ती कर्तव्य मी अखंडपणे माझ्या पूर्ण राजकीय जीवनात प्रामाणिकपणे पार पाडत निश्चितपणे आलेलो आहे. काल 2-4 दिवस तुम्ही तिथं होता. कुटुंबाशी नेमका संवाद काय झाला? व्यथित झाला तुम्ही सकाळी बोलला. 2-4 दिवस झालं तुम्हाला जे ट्रोलिंग चालू आहे किंवा जे तुम्ही उद्धव ठाकरेची साथ सोडणार आहे काय एक लक्षात घ्या, ट्रोलिंगवाल्यांना काय ज्यांना भावना असतात काय नेमकी परिस्थिती त्या माणसावर काय ओढवलेली आहे मला वाटतं ह्याचा विचार पण त्या लोकांनी करणं गरजेचं आहे. सगळंच काय 24 तास फक्त काय राजकीय विचारानंच प्रत्येक माणूस काय काम करत नसतो. एक लक्षात घ्या, ही जी काही सगळी आता फक्त दुर्दैव असं आहे की मी राजकारणात आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ठीक आहे ट्रोलिंग करायला मर्यादा असते. तुम्हाला समजा माझ्याबद्दल काय मत असेल माझ्याबद्दल काय बोलायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे करा. पण अतिशय अश्लील आणि अश्लाघ्य भाषात जर त्या ठिकाणी बोललं जात असेल तर ते खरंच दुर्दैवी आहे. कुणाच्याही बाबतीत मर्यादा असल्या पाहिजे. निकालानंतर काजी कुटुंब असेल किंवा तुमचं कुटुंब असेल दिवसभर तुम्ही कोर्टात होतात रात्री संवाद काय झाला निकालावर नंतर कुटुंबाच्या प्रतिक्रिया काय आहेत? मला वाटतं शब्दात नाहीत वर्णन करता येणार मला त्या प्रतिक्रिया. आजचा खरंच कठीण दिवस आहे. तुम्ही आज या सामोरे आतापर्यंत अशा परिस्थितीला कधी गेला नव्हता. कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा आहे, कार्यकर्त्यांशी मतं जाणून घ्यायचे. माध्यमात चर्चा वेगळ्यात, समाजात चर्चा वेगळ्यात. काय नेमकं काय मेसेज कार्यकर्त्यांना तुमच्या मार्फत असणार किंवा कार्यकर्ते तुम्हाला नाही एक लक्षात घ्या, मी कायमस्वरूपी सांगत आलो की आज लोकसभेचा सदस्य म्हणून माझा दुसरी टर्म आहे. एक वेळेस विधानसभेचा सदस्य म्हणून मी काम केलेलं आहे. अशा प्रसंगामध्ये सामान्य जनतेच्या सुद्धा
त्या लोकप्रतिनिधीकडनं काही अपेक्षा असतात की आम्ही सत्तेत नसल्यामुळं किंवा आपण जर बघितलं असेल तर निधीच्या बाबतीत केली जाणारी कोंडी म्हणजे अगदी एक साधा ट्रान्सफॉर्मर जरी द्यायचा असला तर त्या शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी इस्टिमेट तयार करायला लावावं लागतंय. दुर्दैवानं त्या वर्षी निधीची तरतूद नाही झाली म्हणून त्याचा ट्रान्सफॉर्मर मंजूर होत नाही, मग परत पुढच्या वर्षी त्याला तीच इस्टिमेट तयार करायला लावावं लागतंय. मला वाटतं ही सुद्धा प्रचंड मोठी कुचंबणा आहे. शेवटी केवळ आम्ही विरोधात आहेत म्हणून जर आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्याच्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकास कामाच्या बाबतीत जर अडवणूक केली जात असेल तर ते प्रचंड दुर्दैवी आहे. मला वाटतंय की आज सामान्य माणसाची मी जेव्हा गावात जातो तेव्हा त्याची अपेक्षा असणं निश्चित, त्यांनी आमच्याकडं अगदी कसलीच अपेक्षा न ठेवता मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा गावात जातो तेव्हा एखादं विकास काम त्या गावात व्हावं ही ती तिथल्या जनतेची माफक अपेक्षा असते, ती काही गैर नाही. आणि ही तर अतिशय साधी कामं आहेत, पण त्याच्या बाबतीत सुद्धा जर मला वाटतं अडवणूक होत असेल आणि त्याच्या पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या खरंच आमच्यासाठी तर धक्कादायक होत्या. कारण एक सुद्धा पंचायत समिती न येण्याची आमची लायकी आहे का? एक सुद्धा नगरपालिका आमची येऊ नये का? जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीनं दारुण पराभव आमचा व्हावा का? मला सामान्य जनतेला एवढंच विचारायचं की हां, आम्ही कामात कमी पडलो असेल, तुम्हाला वेळ देण्यात कमी पडलो असेल, तुमच्या संपर्कात कमी पडलो असेल तर निश्चित तुम्ही आम्हाला डावला. पण केवळ जर अर्थकारण आणि सत्तेच्या राजकारणावरच मतं त्या ठिकाणी टाकली जाणार असतील तर मग आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नेमकं काय भूमिका घ्यायची? मग आमच्यासारख्या माणसानं मग टिकायचं नाही का? आमच्यासारख्या माणसानं मग राजकारण म्हणजे राहायचंच नाही? नेमकं आहे काय? मला लक्षात घ्या, सगळं तुम्ही आम्ही दिलेले जी तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार होते, मग ते अगदी तुळजापूरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापासून धाराशिवच्या नगराध्यक्षपदापर्यंत वाईट माणसं होती का? सगळी जी माणसं आहेत ती काम करणारी होती, तुमच्यासाठी वेळ देणारी होती, अखंडपणे झटणारी होती. मग अशा परिस्थितीत आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढत होती. मी कबूल केलं ना, लोकसभेला आपण सगळ्या लोकांनी ताकदीनं उभा राहिला, विधानसभेला सुद्धा महाराष्ट्रात फरक पडला, पण मला वाटतंय धाराशिव जिल्ह्यामधली जनता महाग राहिली. पण नेमकं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमची काय चूक झाली हीच मला खरं वाटतंय. आम्ही त्याची कारण मीमांसा करतोय की बाबा नेमकं कशामुळे आपण कमी पडतोय. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मग निवडूनच यायचं नाही का त्या ठिकाणी? आणि अजून माझं ठरवू उत्तर दे. एक शेवटचा प्रश्न आहे दादा, तुमच्याशी अनेक नेते संपर्क करतात, खरंच तुमच्याशी कुठल्या पक्षांनी संपर्क केला? उद्धव ठाकरे असतील किंवा इतर आणि कोणाचा? एक लक्षात घ्या, मला त्या विषयावर मला बोलणं उचित वाटत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण आता कार्यकर्त्याबरोबर चर्चा करू आणि चर्चा केल्याच्या नंतर त्याच्या बाबतीतला जो काही निर्णय असेल तो निर्णय आज जर झाली चर्चा ठीक, नाहीतर मग उद्याला मी त्या ठिकाणी मी बोलतो आपल्याला त्याच्याबद्दल.